अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 83व्या वार्षिक सभेत शिक्षकांचा संताप. विविध मागण्यांसाठी सभास्थळी निषेध आंदोलन. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 83व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान अनेक सभासद शिक्षकांनी विविध प्रलंबित प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करत सभास्थळी निषेध आंदोलन केले. यावेळी सभेच्या प्रवेशद्वारावर निषेधाचे फलक लावून संचालक मंडळाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक शिक्षकांनी सभासदांच्या हिताच्या अनेक मागण्या मांडल्या. त्यामध्ये 1% लाभांश देण्यात यावा, कर्जावरील व्याजदर कमी करावा, वाढीव कर्जाची मर्यादा वाढवावी, ऑडिट फी कमी करावी, ऑनलाईन घोटाळे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच 60 वर्षांहून जुन्या माध्यमिक शिक्षक भवनासह इतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकाली काढावा, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता. तसेच सभासदांच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन श्री दिलीप काटे, माजी संचालक श्री अशोक येळेकर, शिक्षक नेते श्री वैभव सांगळे, शिक्षक नेते श्री अविनाश साठे, श्री अरुण इघे, श्री भाऊसाहेब पुंड, गणेश जाधव आदींनी संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणांना कडाडून विरोध केला. सभेसाठी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. सभेदरम्यान काही सभासदांनी व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पारदर्शकता व आर्थिक शिस्त राखण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे वार्षिक सभेच्या वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान सभेत मांडण्यात आलेल्या मागण्यांबाबत संचालक मंडळाकडून कोणतीही ठोस उत्तरं त्यांना देता आली नाहीत. त्यामुळे सभासदांचा भ्रमनिरास झाला आणि सभासदांचा वाढता रोष पाहून विद्यमान संचालक मंडळाने वंदे मातरम पूर्ण न होताच सभा गुंडाळली. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. आज अहिल्यानगर या ठिकाणी अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आलेल्या सर्व सभासदांचं मी पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आज या जनरल मीटिंगच्या निमित्तानं जे उपस्थित विरोधी पुरोगामी सहकार मंडळाचे जे ध्येय धोरणं होती पूर्वी, ती तशाच प्रकारची या ठिकाणी चालू ठेवावीत. आमची प्रमुख मागणी आहे की 9% लाभांश हा आम्हाला त्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व सभासदांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्याचबरोबर अनेक प्रश्न, ऑडिट फी आहे, ह्याच सत्ताधारी मंडळींनी या ठिकाणी सांगितलं होतं की 50% ऑडिट फी आम्ही या ठिकाणी कमी करू. अशा प्रकारचं अभिवचन त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये या ठिकाणी दिलेलं होतं आणि तो वचननामा त्यांनी पूर्ण करावा अशी आम जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींच्या वतीनं मी सत्ताधाऱ्यांकडे त्या ठिकाणी विनंती करतो. आणि त्याचबरोबर जे 60 वर्षापूर्वीची जी इमारत आहे त्या इमारतीवर 3रा मजला काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. सत्ताधाऱ्यांनी कसल्याही प्रकारची महानगरपालिकेची परवानगी न घेता वारंवार खर्च या ठिकाणी सत्ताधारी मंडळाने या ठिकाणी चालू आहे. त्याचा आम्ही पुरोगामी सहकार मंडळ या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर नॉन टीचिंग जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, सभासद आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी जी वर्गणी वाढवली आहे त्या वर्गणीसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जबरदस्त म्हणजे पुरोगामी मंडळ सहकार त्या ठिकाणी विरोध करत आहे. कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार हा अतिशय कमी आहे आणि त्याच्यात त्यांना शिक्षका एवढीच वर्गणी त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बसवलेला आहे. त्याचाही आम्ही पुरोगामी मंडळाच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. या सत्ताधारी संचालक मंडळानं गेल्या वेळची कायम टीव्हीची जी तरतूद होती ती साधारण 23 कोटीच्या वरती होती. ठेव बी तेवढीच आहे आणि चालू वर्षामध्ये 17 कोटीची ठेव त्यांनी तरतूद केलेली आहे. ठेवी त्याच आहेत. मग त्यावेळेस 23 कोटीच्या ठेवी त्यांनी केल्या, आता 17 कोटी. असा कुठला साक्षात्कार झालाय जेणेकरून गेल्या वेळेस जर ती तरतूद तेवढी झाली नसती निश्चितपणानं तो लाभांश सुद्धा जास्तीत जास्त देता आला नसता. परंतु खऱ्या अर्थानं हे कशासाठी केलंय हे त्या ठिकाणी सांगता येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आता वर्गणीमध्ये वाढ केली. वास्तविक आता जो शिक्षकेतर कर्मचारी आहे तो शिक्षकेतर कर्मचारी जास्तीत जास्त त्याचा 60,000 रुपये पगार आहे आणि 18 लाख रुपये त्या ठिकाणी मर्यादा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जर भरीव जर तुम्ही वाढ जर करत असेल तो शिक्षकेतर सेवक खऱ्या अर्थानं तो मातीत जाणार आहे आणि त्याचा परिणाम दूरगामी परिणाम. उद्या जर याच्यामध्ये व्याज दर जर वाढला तर हे 10 लाख रुपये ज्याच्याकडे कर्ज आहे ना तर त्याला दर महिन्याला 833 रुपये जातील.
ज्याच्याकडं 20 लाख रुपये कर्ज आहे त्याच्या 1666 रुपये जातील. हा व्याजदर. आमची विनंती एवढी आहे की जे शिक्षकेतर जे आहेत बांधव त्यांच्या ज्या ठेवीचं वाढ तो कमी करावा. आणि सभासदांच्या वतीनं विनंती आहे सर्वांच्या वतीनं की भविष्यामध्ये आपण व्याजदरामध्ये वाढ करू नये एवढीच विनंती आहे. अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सोसायटीची मीटिंग आज नक्षत्र लॉन येथे होत आहे आणि मोठ्या संख्येने शिक्षकेतर बांधव बंधू भगिनी या सभेसाठी उपस्थित आहे. आम्ही पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीने सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करत आहोत आणि सत्ताधाऱ्यांनी ज्या सभासदांच्या हक्काचा 9% डिव्हिडंड आहे, त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी वर्गणी वाढीची उपविधी आहे ती उपविधी रद्द करावी, यासाठी आम्ही या ठिकाणी पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आणि जी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी उपविधी आहे ती दुरुस्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपविधी आहे ती दुरुस्त करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर जी सत्ताधारी मंडळांनी जो काही सत्तेचा गैरवापर चालवला आहे, जी उधळपट्टी चालवली आहे पैशांची, त्याला आळा घालण्यासाठी आम्ही सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सभासदांच्या वतीने त्याला विरोध करत आहोत. त्यानंतर मागील मीटिंगमध्ये हे सत्ताधारी मंडळ सभा तहकूब करायचे आणि त्या ठिकाणी सध्याचे विद्यमान चेअरमन देखील त्याच्यावरती ऑडिट फी निम्म्या किमतीत देऊन निम्म्या किमतीत ऑडिट करू अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी सांगायचे. मग आता ती निम्मी किंमत कुठे गेली, त्याचं टेंडर नोटीस कुठे गेलं, मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आम्ही सभासदांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी इथं आलेलो. त्याचबरोबर आणखीन एक माध्यमिक शिक्षक सोसायटीचं जे मुख्य इमारत आहे, मुख्य शाखा आहे, त्याच्यावरती 3ऱ्या मजल्याचं विनापरवाना बांधकाम यांनी चालू केलेलं आहे. मग जर विनापरवाना हे बांधकाम करत असतील, उद्या जर भविष्यात महानगरपालिकेने ते पाडलं तर याचा जो काही खर्च झालेला आहे तो कोण देणार आहे? अशा विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी सर्व पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीने सर्व सभासदांच्या हक्कासाठी या सत्ताधारी मंडळांचा निषेध करत आहोत. आज या ठिकाणी माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी होत आहे. या सभेला जे विद्यमान संचालक मंडळ आहे, हे विद्यमान संचालक मंडळाने भरपूर प्रमाणामध्ये आश्वासन दिले होती, परंतु गेले 2 वर्ष झाली यांच्याकडनं एकही आश्वासनाची पूर्तता होत नाही. आणि मागील वर्षी जर त्यांनी 60% डिव्हिडंड दिला होता आणि या वर्षी 8% डिव्हिडंड दिला, परंतु आजपर्यंत पुरोगामी मंडळाकडून इतक्या कमी प्रमाणामध्ये डिव्हिडंड कधी मिळाला नाही. आणि हम करे सो कायदा हा या ठिकाणी चालू झालेला आहे. कोणत्याही सभासदांना या ठिकाणी विश्वासात न घेता हे वारेमाप खर्च या ठिकाणी चालू आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आमच्या पुरोगामी मंडळाकडून आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि लाभांश हा प्रत्येक वर्षी हा वाढत दिलाच पाहिजे. सभासदांचं कल्याण होणं एक गरजेचं आहे आणि ही जी माध्यमिक शिक्षक सोसायटी आहे ती सर्व शिक्षकांचे कामधेनू आहे, ती जपली केली पाहिजे, तिचं जतन झालं पाहिजे. यासाठी आम्ही या सर्व विद्यमान संचालक मंडळासाठी निषेध करू. अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सोसायटीची 83वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नक्षत्र लॉन येथे पार पडली. सदरील सभेमध्ये सभासदांचे अनेक प्रश्न मांडण्याचा आम्ही पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीने प्रयत्न केला, पण संस्थेचे चेअरमन यांनी ही सभा गुंडाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. कुठल्याही प्रश्नाचं सकारात्मक उत्तर यांनी या ठिकाणी दिलेलं नाही. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपविधी वाढवू नका, वर्गणी शिक्षक बंधू भगिनी असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांची वर्गणी वाढवू नका असं त्यांना त्या ठिकाणी सुचवलं, तरी देखील त्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षक बंधू भगिनींची जी वर्गणी आहे ती 500 रुपयांनी वाढवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वर्गणी 500 रुपयांनी वाढवली आणि शिक्षक बंधू भगिनींची वर्गणी ही 1000 रुपयांनी वाढवली. खरं तर शिक्षकेतर कर्मचारी हा त्या ठिकाणी 500 रुपये जरी वर्गणी वाढवली तर येणाऱ्या काळामध्ये तो त्याच्या हातामध्ये कुठलाही पगार त्या ठिकाणी येणार नाही, कारण की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव कर्ज सोसायटी देत नाही. त्यांच्या पगाराच्या जे पगाराला हे असेल त्या टक्केच कर्ज त्यांना त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे अशा प्रकारची उपविधी देखील त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केली आणि ह्या अशा जो काही आर्थिक कारभार चालला आहे त्याच्यावरती जे अनेक प्रश्न विचारले. आता सोसायटीच्या वरती मुख्य शाखेच्या वरती त्यांनी पत्र्याचं शेड उभं केलेलं आहे. ते सांगतायत की आम्ही सोसायटी गळत होती, सोसायटीचं छत गळत होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी शेड उभा केलं आणि त्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण ही सहकाराची पतपेढी आहे. त्या ठिकाणी सहकार खात्याचं त्याचबरोबर महानगरपालिकेचं त्या ठिकाणी परवानगी घेणं
गरजेचं होतं. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सभासद बंधू भगिनी पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी त्याची तक्रार दाखल करणार आहोत आणि जर येणाऱ्या काळामध्ये ते शेड काढायची वेळ आली तर त्या शेडवर जेवढा खर्च केलेला आहे तो खर्च सदरील संचालक मंडळाने भरावा असे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सुचवलं, तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी ते मंजूर केलेलं नाही किंवा ते शेड काढण्याबाबत कुठलंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. त्याचबरोबर सोसायटीच्या मुख्य शाखेच्या ज्या काही तालुक्यांमध्ये शाखा आहेत त्या ठिकाणी पूर्वी 5 शाखा होत्या, आता 4 शाखा झाल्या. त्याची भाडेवाढ डायरेक्ट 1 ते 1.5 लाखांनी त्यांनी केलेली आहे आणि चेअरमन हे म्हणतात की आम्ही काटकसरीने कारभार करतोय. गेल्या वर्षी छपाईचा खर्च 2 लाख होता आणि आता छपाईचा खर्च तो 5 लाखापर्यंत जाऊन पडलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्याही काटकसर म्हणता येणार नाही. सभासदांना दिशाभूल करण्याचं काम हे सत्ताधारी मंडळ करत आहे आणि सभा ते गुंडाळणार होते हे आम्हाला आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने सभा गुंडाळायला नको होती आणि वंदे मातरम चालू असताना ही सभा त्यांनी गुंडाळली. हे अत्यंत दयनीय आहे. हे अत्यंत म्हणजे आपला एक तो वंदे मातराचा अपमान आहे, खेदजनक आहे. अशा पद्धतीने हे करायला नको होतं. सभासदांच्या पूर्ण प्रश्नांना त्यांनी उत्तरं देणं अपेक्षित होतं. या ठिकाणी आम्ही पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीने माजी चेअरमन दिलीप काटे, अविनाश साठे सर आणि सगळेजण आम्ही या ठिकाणी पूर्णपणे या सभेचा निषेध करतो. सभासदाचा कुठलाही हिताचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला नाही. धन्यवाद. अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा पार पडली. त्या पार पडत असताना सभेचे अध्यक्ष चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी सभा गोंधळण्याचा प्रयत्न या ठिकाणी 100% या ठिकाणी केलेला आहे. सभासदांचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला उत्तरं या ठिकाणी दिली नाहीत आणि सभासदांनी साधारणतः वंदे मातरम मरांनीच चालू केलं आणि वंदे मातरम 100% सुद्धा पूर्ण या ठिकाणी ते म्हणले नाही. म्हणजे वंदे मातरमचा सुद्धा या ठिकाणी अपमान या ठिकाणी त्यांनी सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी संस्थेविषयी आम्हाला त्या ठिकाणी विचारायचे होते, परंतु संधी या ठिकाणी मिळाली नाही.